नमस्कार. स्नेहा टी चॅनलवर आपलं स्वागत आहे. सतत कोसळत असलेल्या 7-8 दिवसाच्या पावसानंतर जरा फ्रेश होण्यासाठी आम्ही एक कामही होतं महत्त्वाचं म्हणून आम्ही मग रिक्षानी बाजारात फेरफटका मारायला गेलो होतो. त्यावेळचं जे रिक्षात बसून केलेलं व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि पावसाने कसं सगळीकडे पाणी पाणी, नंतर नदीला आलेला पूर वगैरे सगळं जसं मला जमेल तसं त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला बघूया आपण कसं ते झालेलं आहे. पावसाचा आमचा फेरफटका कसा झाला आहे तो आपण बघूया. पावसामुळे सतत घरात बसल्यामुळे कंटाळा आलेला होता आणि मग तो कंटाळा घालवण्यासाठी आणि एक महत्त्वाचं कामही करायचं होतं. ते करण्यासाठी शेवटी आम्ही पाऊस असतानाच बाहेर पडलो आणि मग पावसात आम्ही जात असताना रिक्षातून काय काय दृश्य आम्हाला दिसली ती आपण आता बघूया. ट्रॅफिक जाम होता आणि सगळीकडे नुसतं पाणी पाणी झालेलं होतं. पण अशा याच्यातही आम्ही जरा चांगल्याच मनस्थितीत बाहेर पडलो, कारण पावसाने घरात बसून अगदीच कंटाळा आला होता. त्यामुळे बाहेर पडल्यावर जरा बाहेर वातावरण चांगलं होतं, फ्रेश हवा होती सगळीकडे, त्यामुळे जरा बरं वाटत होतं. जाणारे येणारे लोक दिसत होते. शेवटी आपण काय, आपल्याला एकटं राहायला आवडत नाही मनुष्य प्राण्याला, म्हणून शेवटी मग आपण सगळ्यांमध्ये मिक्स होण्यासाठी काही ना काही उपाय योजतच असतो. तर तसा हा प्रकार. आणि मग आम्ही निघालो रिक्षाने. जात असताना वाटेत काही काही दुकानं लागली, ट्रॅफिकमुळे थांबावं लागलं. पण असा हा आमचा प्रवास चालूच होता आणि लोकही पावसात अगदी छत्र्या वगैरे घेऊनही काही जणं येत होते. आणि आम्ही अशा ह्यानी आमचा प्रवास चालू होता. आम्हाला गावात जायचं होतं, बराच वेळ लागणार होता रिक्षाला. 15-20 मिनटं आम्ही रिक्षात बसणार होतो. त्यामुळे मग जात असताना वाटेत ट्रॅफिकला तोंड द्यावं लागलं आम्हाला. वाटेत गाड्या अशा आडव्या तिडव्या घातलेल्या लोकांनी, ते सगळं पार करत करत आम्ही आपलं निघालेलो होतो. मग त्याच वेळेला नेमकी शाळा पण सुटायची वेळ झालेली होती, म्हणून ती भीती वाटतच होती की आता शाळा सुटल्यानंतर त्याच रस्त्याने आम्हाला जायचं असल्यामुळे आता आपल्याला किती काय त्रास सहन करावा लागेल हे सगळं आम्ही बघत होतो आणि जात होतो पुढं पुढं पुढं. मग मध्येच आम्हाला थांबायला लागलो. थांबलो आम्ही तिथं. रिक्षा थांबली. बराच वेळ पाण्यामुळे बंद असलं तर आम्ही आपलं निरीक्षण करत होतो येणाऱ्या जाणाऱ्यांचं. दुसरं काय करणार रिक्षात बसून. एकदाचा तो सिग्नलचा हिरवा दिवा लागला की मग आम्ही खुश केलं आणि मग आमचा प्रवास पुन्हा पुढे सुरू झाला. रस्त्यात खड्डे, पावसाने सगळं पाणी पाणी झालेलं. पण अशा अवस्थेतही काही लोक बाहेर पडलेले होते. बस स्टॉपवर गर्दी होती. लोक कुठे कुठे जाण्यासाठी, ज्यांना नोकरीला जायचं आहे त्यांना तर जावंच लागतं, पाऊस असो नाही तर आणि काही असो. पावसासाठी त्यांना घरी थांबून चालत नाही. मग असे पण बस स्टॉपवर बरीच गर्दी दिसली रस्त्याने जात असताना. शाळा सुटायला लागल्या होत्या, त्यामुळे पालक वर्ग आपलं मुलांना घेण्यासाठी पण रस्त्याने येत होते, जात होते. हे असं आमचं चालू होतं चित्रण करणं. आणि मग मध्ये इतका ट्रॅफिक लागला मध्येच ती अगदी त्याला ती गाडी काढणंसुद्धा जरा अवघडच जात होतं. पण अशा अवस्थेत आम्ही रिक्षात बसून जात होतो. रिक्षा पुढे 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 जात होती आमची. आणि रिक्षानी शेवटी आम्ही आता अगदी जवळ आलो तेवढ्यात आम्हाला इथे पेट्रोल पंप लागला. पेट्रोल पंपाच्या तिथे गर्दी होती भरपूर. ती कशी तरी पार करत करत आमचा रिक्षावाला निघालेला होता. आम्ही जात असताना गाड्यामध्ये आडव्या येत होत्या, रस्ते खराब, सगळीकडे चिखल. आणि अशा अवस्थेत जाणं म्हणजे जरा दिव्याचंच काम होतं. पण
आम्हाला काम असल्यामुळे निघालेलो होतो तेव्हा पाहिलं की पायी चालणारे सुद्धा कितीतरी लोक भर पावसात किंवा अशा अवस्थेत जात असतात. तेव्हा आपण तर रिक्षात आहोत असा कुठेतरी मनात एक चांगला विचारही आला की आपल्याला काही एवढं चालावं लागत नाही आहे. अशाने मग आम्ही पुढे 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 जात होतो. मग येताना आम्हाला भरपूर असं चांगली चांगली काही दृश्यही बघायला मिळाली आणि पावसाने झालेली दाणादाण रस्त्याची तीसुद्धा आम्ही बघितली. आणि मग वाटलं की अरे बापरे, किती हा त्रास सहन करायचा असतो आपल्याला. पाऊस पडल्यानंतर आधी जेव्हा उन्हाळा होता तेव्हा असं वाटत होतं की कधी पाऊस पडेल, कधी पाऊस पडेल, पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता. नाही म्हणजे आधी उन्हाळ्यामुळे तर पावसाची वाट पाहत होतो, मग जेव्हा पडायला लागला तेव्हा तो अजिबातच थांबायला तयार होईना. मग तेव्हा पहिल्या दिवशी जरा बरं वाटलं, बाबा गार वाटतंय, छान वाटतंय. जरा दुसरा तिसरा दिवस जेव्हा त्यांनी पास केला आणि सततचा त्याचं जे चालू होतं आपलं टिप 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 सतत 24 तास पाऊस, मग मात्र मन जरा कंटाळायला लागलं. माणसाला कुठली सतत एक गोष्ट मिळाली तर ती नको असते ना. मग ते पाऊससुद्धा नकोसा वाटायला लागला. अरे बाबा कधी थांबणार, कधी थांबणार, ये तू जरा मध्ये जरा उघाडी पण दे. असं कुठे कुठे आम्ही त्या वरुणराजाला आळवीतही होतो आणि तो आल्यामुळे आम्ही आधी सुखावलं पण होतो आणि मग आता आम्हाला त्याचा हळूहळू त्या पावसाच्या आणि मग पाणी आलं नाही 1-2 दिवस, पाण्याचं काहीतरी प्रॉब्लेम निर्माण झाला. बघा मला जरा त्रास झालाच त्याचा. म्हणजे बाहेर इतका पाऊस पडतो आणि घरात मात्र पाणी नाही. काहीतरी आमच्या त्या पंप जो आहे पाणीवर खेचण्याचा टाकीत, त्याच्यात काहीतरी बिघाड झाला होता. ताबडतोब आमच्या सेक्रेटरीने ते केलं सगळं. पण अशा पद्धतीने आम्ही जातोय पुढे आणि मग त्या पावसाच्या कंटाळा आलेला असल्यामुळेच आम्ही रिक्षातून जात होतो. आणि जात असताना मग हे असं काही मनात विचारही येत होते की बापरे, हा पाऊस कधी थांबणार आता, कधी थांबणार. सतत 7 दिवस तो पडत होता. मागच्या शुक्रवारपासून जो सुरू झाला तो काल गुरुवारपर्यंत पाऊस होता आणि त्या भर पावसातच आम्ही जात होतो. आणि सगळं कामं तर करावीच लागतात. ज्यांना कामाला जायचं आहे ते बिचारे कामावर जातच होते. कोणी बस स्टॉपवर गर्दी केली होती, कोणी गाड्यांमधून होतं, कोणी 2 व्हीलरमधून होतं. तर अशा या पद्धतीने लोकही पुढे आपला मार्गक्रमण करत होते. आम्हीसुद्धा त्यांच्या बरोबरीने जात होतो, रिक्षाने पुढे जात होतो. मग आम्हाला एका ठिकाणी असं ट्रॅफिकमुळे खूप वेळ थांबावंही लागलं. पण मग ते सगळंच आम्ही एन्जॉय करत होतो आणि पुढे आमची रिक्षा जात होती. रिक्षातून जात असताना बाहेर असं व्हिडिओ करायला मजा वाटते आपल्याला, कारण आपण आत बसलेलो असतो, आपल्याला काही त्रास होत नसतो. त्यामुळे ते तसा व्हिडिओ करणंसुद्धा आमच्या दृष्टीने ते आनंदाचीच गोष्ट होती. सगळीकडे गाड्या थांबलेल्या, ट्रॅफिक काही विचारू नका. पण अशा याच्यातसुद्धा पुढे तर चालावंच लागतं, पुढे जावंच लागतं. काही आपलं काम असेल तर पुढे चला अशा ह्याच्यात आमचं उद्यापासून काही विचारायला नको आहे वारीचं म्हणतं लोकांचं. मग आम्ही असं जात असताना रस्त्यावरची जी काही दृश्य आहे त्याचं पण चित्रण करत होतो. बाजाराच्या ठिकाणी बाजारातही सुद्धा खूपच असं चिखल झालेला होता. जास्त असं आम्हाला हे नाही दिसलं, बॅरियर्स गर्दी, म्हणजे भाजीवाल्यांची गर्दी नाही दिसली, पण जाणाऱ्या येणाऱ्यांची गर्दी मात्र अलोटच होती. त्या ह्याच्यातून आम्ही आपलं जात होतो आमचं महत्त्वाचं काम करण्यासाठी. मग तिथे आम्ही जरा एक 5-10 मिनटं रिक्षा थांबवली आणि मग आम्ही आमचं काम करून पुढे आलो. आणि पुढे येत असताना मग रस्त्याने काय बघत एन्जॉय करत असं आम्ही येतोय पुढे. आणि अशा वेळेला मग मनात विचार आला की जेव्हा उन्हाळा होता तेव्हा आपल्याला अगदी केव्हा पाऊस येईल म्हणून ही अगदी मनाला अगदी हुरहुर लागलेली होती पावसाची जणू काही. आणि आता आलाय पाऊस तर आपण 4 दिवसातच कंटाळून गेलो. हे असं कसं काय, म्हणजे माणसाचं मन कसं आहे, जी गोष्ट मिळते ती त्याला नकोशी होते, जी आपल्याजवळ नसते त्याची मात्र आपल्याला हुरहुर लागलेली असते. कधी मिळेल आणि ती मिळाल्यावर मात्र मग त्याच्यातलं अप्रूप जे आहे
ते आपलं निघून जातं आणि मग त्याच्यातले आपल्याला गुण न दिसता दोषच दिसायला लागतात. तसंच आपलं स्वभाव माणसाचा बनत चाललेला आहे. सगळीकडे त्रास. कुठेही जायचं म्हटलं की लांब लांब असतं अंतरं आणि त्याच्यातून जायचं मार्ग काढत काढत. अशा पद्धतीने आम्ही निघालो. हो ना. जातोय मग आम्हाला मध्येच काही काही पोस्टर्स अशी छान दिसली, त्याचं सुद्धा आम्ही चित्रण केलेलं आहे. त्या पोस्टर्समधून आम्ही बघत होतो, जात होतो पुढे. आमच्या समोर एक टू व्हीलरवाले ट्रॅफिकमध्ये थांबलेलेच होते. असं जात असताना, पुढे जात असताना काही वेळेला आपल्यालाही असं कधी हा ट्रॅफिक जाईल आणि कधीच हिरवा सिग्नलचा लाईट लागेल अशी सगळे आतुरतेने त्या सिग्नलकडे बघत होते. मग सगळी रिक्षा, बस, टू व्हीलरवाले सगळे रस्त्यावर थांबलेले आणि शेवटी एकदाचा तो सिग्नल पडला आणि मग आमची पण रिक्षा हळूहळू पुढे तसं सरकायला लागली निवाराकडून ट्रॅफिकमधून. तरी चाललं असतं. आणि अशा तेवढंच झालं पद्धतीने असतं पण. आम्ही आपलं काम पूर्ण करत निघाले, सुटले. घराकडे परतत होतो. मग घराकडे येत असताना सुद्धा आम्हाला वाटेत नदीचं पात्रही लागलं. मग त्या नदीच्या पात्राचाही आम्ही फोटो थोडा तसा घेता आला आणि गर्दी खूप असल्यामुळे उतरून तर काही घेता येत नाही. जे दिसलं तेवढ्याचाच आम्ही फोटो घेतला आणि पुढे आम्ही येत होतो. घराच्या दिशेने आमची रिक्षा येत होती. मनात कुठेतरी फिरून आल्यामुळे कुठेतरी बरंही वाटत होतं. हे बघा नदीचं पात्र, नदीत पाणी सोडल्यामुळे, इतका पाऊस पडल्यामुळे धरणाचं पाणी थोडं नदीकडे सोडलं की नदी अगदी दुधडी भरून जशी काही वाहते असाच भास होत होता. त्या पाणी इतकं वाढलेलं. कधी एवढं पाणी बघायची सवय नाही. आता आपल्याला उन्हाळ्यामुळे लागली नव्हती की आता ते बघून कुठेतरी मनही तेवढं तृप्त पाणी झालं. सोडले पाहिजे का? आणि अशा याच्यात आम्ही घराकडे आलो. घराकडे येत असतानाच मग आम्हाला वाटेत नदीच्या पात्रातलं पाणी पाहायला मिळालं. नदीचं पूर्ण भरलेलं पात्र पाहिलं. मन कुठेतरी तृप्त झालं. आधी पाऊस नसल्यामुळे सगळीकडे दुष्काळासदृश परिस्थिती निर्माण झालेली आणि आता या 4 दिवसाच्याच पावसाने धरण अर्ध्याच्या वर भरलं. त्यामुळे मला खूप बरं वाटत होतं.